हा जो विकास विकास जो आपण म्हणतोय किंवा ज्या पद्धतीने एक मोठं इन्फ्रास्ट्रक्चर बनताना दिसते, काही लाख कोटींची कामं चालू आहेत या सगळ्या मुंबई आणि पूर्ण पश्चिम भागामध्ये आपल्या, तर तुम्हाला असं वाटत नाही की हा विकास सुद्धा गरजेचा होता आणि त्या गरजेच्यामुळे, कारण तुम्ही स्वतः हा 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 विकास चाललाय की विनाश चाललाय हा विचार करा तुम्ही. कारण विकास हा सगळ्यांनाच पाहिजे, शाश्वत विकास हा सगळ्यांनाच हवा आहे, बरोबर आहे. पण हे करत असताना तुम्हाला पुण्याचंच उदाहरण देतो. पुण्यामध्ये वेताळ टेकडी नावाची एक जागा आहे, सुंदर जागा आहे, हिरवगार जागा आहे. पलीकडे जो त्यांना रस्ता काढायचा आहे तो कुठे जातो भाजपला पण माहिती नाहीये. तर तिथे जाण्याची आत्ता रस्ता एक आहे, बोगदा, मेट्रो, वरतून हायवे. लोकांचं म्हणणं सपाटच करा ना, मग टेकडी तरी ठेवताय कशाला. तसंच रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट हा भाजपच्या काळात आला. ब्लू लाईन, रेड लाईन नद्यांची त्यांनी हलवलेली आहे, कन्स्ट्रक्शन चुकीचं दाखवलेलं आहे. जगात कुठेही नदी स्वच्छ करण्याचा जो कार्यक्रम असतो तो पहिला तुम्ही नदीचं खोलीकरण करता आणि रुंदीकरण करता. मुळा मोठ्याचं पहिलं उदाहरण आहे जगातलं. लोकांचा विरोध असताना देखील तिथे महानगरपालिका भाजपची ही नदीला अरुंद करते आणि जी खोल होती तिचं खोलीकरण कमी करते. हा विकास होतो की विनाश होतोय. ह्याच्यामुळे 11 मंदिरं पाण्याखालती जाणार आहेत, प्राचीन मंदिरं पाण्याखालती जाणार आहेत, 4 रस्ते पाण्याखालती जाणार आहेत. हा विकास होतो की विनाश होतोय. मुंबईचा जो ते बोलतात विकास विकास, एकनाथ मिंदे जे बोलत होते की 6080 कोटीचं पहिलं टेंडर 2023चं, इथेच बसून मी त्यांना एक्सपोज केलं होतं, त्या टेंडरला एक्सपोज केलं होतं. पुढच्या वर्षी पण 6000 कोटीचं. त्यांनी काय सांगितलं होतं, 36 महिन्यात मुंबईचे सगळे रस्ते कॉन्क्रीट होतील. तुम्ही मला एक रस्ता पूर्ण केलेला यांनी दाखवा. विकास जो झालाय तो मंदारजी यांच्या कॉन्ट्रॅक्टर्सचा झालाय, यांच्या आवडत्या कॉन्ट्रॅक्टर्सचा झालाय. मुंबईत कधी नाही तो ॲडव्हान्स मोबिलायझेशन फंड 10% दिलेला आहे, त्याच्यातून पैसे काढले त्यांनी, खाल्ले त्याने लोकांनी. मग विकास ह्यांच्या कॉन्ट्रॅक्टर्सचा होतो, विकास ह्यांच्या आवडत्या लोकांचा होतो. लोकांचा विकास कधी होणार. आणि विकास तुम्हाला अजून एक सांगतो, विकास जर बघायचा असेल ना तर आमने सामने पूर्ण त्यांची टोळी असेल, तिघही मुख्यमंत्री असतील, 2 उपमुख्यमंत्री असतील, मी एकटा त्यांच्या समोर बसायला तयार आहे.